मुंबईच्या गजबजलेल्या शहरात सकाळची वेळ म्हणजे एका वेगळ्याच धावपळीची सुरुवात असायची. सूर्य अजून पूर्णपणे वर आलेला नसला तरी रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात व्हायची. स्टेशनवर लोकांची गर्दी उसळलेली असायची आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुठेतरी पोहोचण्याची घाई स्पष्ट दिसायची. या धावत्या शहरात राहणारी 27 वर्षांची ईशा कुलकर्णीही त्या गर्दीचाच एक भाग होती. पुण्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली ईशा आपल्या मेहनतीवर मुंबईतील एका मोठ्या IT कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होते. स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि प्रत्येक परिस्थितीला हसतमुखाने सामोरी जाणारी अशी तिची ओळख होती. आई वडील पुण्यात राहत होते आणि नोकरीमुळे ती मुंबईत एकटी राहत होती. सुरुवातीला घरापासून दूर राहण्याची सवय होत नव्हती, पण हळूहळू मुंबईत तिचं दुसरं घर बनलं होतं. ऑफिस, मित्रमैत्रिणी, वीकेंड, ट्रिप्स आणि भविष्याबद्दलची अनेक स्वप्न एवढंच तिचं छोटंसं जग होतं. पण आयुष्य कधी कोणत्या वळणावर उभं करेल याची कल्पना माणसाला आधीपासूनच नसते. गेल्या काही दिवसांपासून ईशाला स्वतःमध्ये काहीतरी वेगळं जाणवायला लागलं होतं. ऑफिसमध्ये बसल्या बसल्या अचानक थकवा यायचा, कधी चक्कर यायची तर कधी पोटात विचित्र अस्वस्थता जाणवायची. सुरुवातीला तिला वाटलं कदाचित प्रोजेक्टचा ताण वाढला असेल म्हणून असं होत असेल. नवीन क्लायंट, सततच्या मीटिंग्स आणि रात्री उशिरापर्यंत चालणारं काम यामुळे शरीर थकणं स्वाभाविकच होतं. पण दिवसेंदिवस त्रास वाढत चालला होता. त्या दिवशी ऑफिसमध्ये सकाळपासूनच तिची तब्येत ठीक नव्हती. समोर लॅपटॉप उघडा होता पण स्क्रीनवरील अक्षरही तिला नीट दिसत नव्हती. तिची सहकारी नेहा तिच्याकडे पाहत होती. ईशा, तू ठीक आहेस ना? नेहाने काळजीने विचारलं. हो ग, थोडा थकवा वाटतोय. काही नाही, ईशा हसत म्हणाली. काही नाही म्हणजे? गेल्या आठवड्यापासून मी बघते तू पूर्वीसारखी राहिली नाहीस. डॉक्टरांकडे जा. नेहाचं बोलणं ऐकून ईशाने फक्त मान हलवली. पण दुपारी अचानक तिला इतकी चक्कर आली की ती खुर्चीवरून उठताना जवळजवळ पडलीच. तेव्हा मात्र तिने स्वतःला सावरलं आणि ऑफिसमधून अर्धी रजा घेऊन थेट डॉक्टर मेघा देशमुख यांच्या क्लिनिककडे निघाली. डॉक्टर मेघा देशमुख तिच्या ओळखीच्या झाल्या होत्या, कारण मुंबईत आल्यापासून ती त्यांच्याकडेच जायची. क्लिनिकमध्ये पोहोचल्यावर मेघाताईंनी तिच्याकडे पाहताच विचारलं, काय ग ईशा, चेहरा एवढा उतरलेला का दिसतोय? ईशा थोडंसं हसले. काही दिवसांपासून थकवा, चक्कर आणि पोटात जरा अस्वस्थ वाटते. डॉक्टरांनी काळजीपूर्वक तिची तपासणी केली आणि काही क्षण विचार करून म्हणाल्या, फक्त औषधं घेऊन भागणार नाही, काही टेस्ट कराव्या लागतील. ईशाने मान डोलावली. रक्ताच्या आणि युरिनच्या टेस्ट झाल्या. रिपोर्ट संध्याकाळी मिळणार होता. ती क्लिनिकमधून बाहेर पडली, पण तिच्या मनात काहीच चिंता नव्हती. तिला वाटत होतं की कदाचित युरिन इन्फेक्शन किंवा कमजोरी असेल. संध्याकाळी ती पुन्हा रिपोर्ट घेऊन क्लिनिकमध्ये गेली. डॉक्टर मेघा रिपोर्ट पाहत होत्या, पण त्यांचा चेहरा अचानक गंभीर झाला. काही क्षण त्या काहीच बोलल्या नाहीत. काय झालं डॉक्टर? ईशाने घाबरत विचारलं. मेघाताईंनी तिच्याकडे शांतपणे पाहिलं. ईशा, तुला युरिन इन्फेक्शन आहे, पण त्यासोबत आणखीन एक गोष्ट आहे. काय? तू प्रेग्नेंट आहेस. ते शब्द ऐकून जणू वेळच थांबला. ईशाच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला. काय? तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. हे हे शक्य नाही. रिपोर्ट चुकीचा असेल. रिपोर्ट चुकीचा असण्याची शक्यता खूप कमी आहे, डॉक्टर शांतपणे म्हणाल्या. तू आधी शांत हो. पण शांत राहणं शक्यच नव्हतं. ईशाच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. तिला विश्वासच बसत नव्हता. आयुष्य इतके अचानक बदलू शकतं याचा तिने कधी विचारही केला नव्हता. क्लिनिकमधून बाहेर पडताना तिच्या हातात रिपोर्ट होता, पण तिच्या पायात शक्ती नव्हती. कारमध्ये बसून ती बराच वेळ तशीच बसून राहिली. बाहेर शहराची गर्दी सुरू होती. लोक आपल्या कामात व्यस्त होते, पण तिचं जग मात्र एका क्षणात थांबलं होतं. तिच्या मनात एकच नाव वारंवार येत होतं, अर्जुन. कॉलेजपासून दोघांची ओळख होती. मैत्री हळूहळू वाढलेली जवळीक आणि गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्यात निर्माण झालेलं प्रेम. पण त्यांनी कधी लग्नाबद्दल किंवा भविष्याबद्दल स्पष्टपणे चर्चा केली नव्हती. दोघंही आपल्या करिअरमध्ये व्यस्त होते. वेळ मिळेल तेव्हा भेटणं, एकत्र फिरणं, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं एवढंच त्यांच्या नात्याचं स्वरूप होतं. पण आता परिस्थिती वेगळी होती. घरी पोचल्यावर ती थेट आपल्या खोलीत गेली. हातातला रिपोर्ट बेडवर टाकून ती शांत बसून राहिली. डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. मी काय करू? ती स्वतःशीच बोलली. संपूर्ण आयुष्य डोळ्यांसमोर उभं राहिलं. आई वडील, नोकरी, समाज, स्वप्न सगळं एका क्षणात तुटून जाईल का? रात्रीचे 9 वाजले होते. शेवटी तिने धाडस करून फोन उचलला आणि अर्जुनचा नंबर डायल केला. हॅलो ईशा. अर्जुनचा आवाज नेहमीसारखा शांत होता. आपल्याला भेटायचं आहे, आत्ताच. काय झालं? फोनवर नाही सांगू शकत. अर्जुन काही क्षण शांत राहिला. ठीक आहे, मी येतो. अर्ध्या तासात दोघं एका छोट्याशा कॅफेमध्ये भेटले. बाहेर हलका पाऊस सुरू होता. आत मंद संगीत वाजत होतं, पण दोघांमध्ये मात्र शांतता होती. ईशा, काय झालं? अर्जुनने विचारलं. ईशाच्या हातातला कॉफीचा कप थरथरत होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला.
मी प्रेग्नेंट आहे. क्षणभर अर्जुनच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तो काही बोललाच नाही. तुला खात्री आहे? त्याने हळू आवाजात विचारलं. ईशाने रिपोर्ट त्याच्यासमोर ठेवला. अर्जुनने तो पाहिला. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि गंभीरता स्पष्ट दिसत होती. काही क्षण दोघंही शांत होते. तू काय विचार करतेस? शेवटी अर्जुननं विचारलं. ईशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला काहीच समजत नाही अर्जुन. घरच्यांना काय सांगू? समाज काय म्हणेल? माझं करिअर सगळं संपेल का? अर्जुनने तिचा हात हातात घेतला. ईशा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटी नाहीस. त्या एका वाक्याने तिला थोडासा आधार मिळाला. पण मनातली भीती अजूनही संपलेली नव्हती. त्या रात्री घरी परतल्यावरही तिला झोप आली नाही. छताकडे पाहत ती फक्त विचार करत राहिली. उद्या काय होईल? अर्जुन खरंच तिच्यासोबत उभा राहील का? घरच्यांना हे कसं सांगायचं? आणि सर्वात महत्त्वाचं, या एका सत्यामुळे तिचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. खिडकीबाहेर पाऊस सुरू होता आणि ईशाच्या मनातही प्रश्नांचं वादळ घोंगावत होतं. त्या रात्रीनंतर ईशाच्या आयुष्यातली प्रत्येक सकाळ वेगळी वाटू लागली होती. बाहेर सगळं पूर्वीसारखंच होतं. रस्त्यावरची धावपळ, ऑफिसची कामं, लोकांची गर्दी, पण तिच्या मनात मात्र एक अदृश्य वादळ सुरू होतं. आरशात स्वतःकडे पाहताना तिला स्वतःचाच चेहरा अनोळखी वाटत होता. कालपर्यंत ज्या भविष्याची स्वप्न ती रंगवत होती, त्याच भविष्यावर आज प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. ऑफिसमध्ये बसूनही तिचं लक्ष कामात लागत नव्हतं. स्क्रीनवर प्रेझेंटेशन चालू होतं, पण तिच्या डोळ्यांसमोर फक्त डॉक्टरांचे शब्द फिरत होते. मध्येच फोन वाजला. अर्जुनचा कॉल होता. तू ठीक आहेस ना? त्याने काळजीने विचारलं. ठीक आहे म्हणायला मन तयार नाहीये, ईशा हळू आवाजात म्हणाली. आज संध्याकाळी भेटूया. आपल्याला शांतपणे बोलायला हवं. संध्याकाळी दोघं समुद्रकिनाऱ्यावर भेटले. सूर्य मावळत होता, पण दोघांच्या मनातला अंधार अजून गडद होता. समुद्राच्या लाटा शांतपणे किनाऱ्यावर आदळत होत्या, पण त्यांच्या मनात मात्र असंख्य प्रश्न धडका देत होते. काही वेळ दोघंही शांत बसून राहिले. शेवटी अर्जुन म्हणाला, ईशा, आपण हे कायम लपवून ठेवू शकत नाही. कधीतरी घरच्यांना सांगावंच लागेल. ईशाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. माझी आई हे ऐकून तुटून जाईल अर्जुन. बाबा काय विचार करतील मला कल्पनाही नाही. अर्जुनने तिच्या खांद्यावर हात ठेवला. भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण आपण सत्यापासून पळू शकत नाही. त्या रात्री घरी परतल्यावर ईशा बराच वेळ मोबाईलकडे पाहत होती. आईचा मिस कॉल दिसत होता. रोज संध्याकाळी आईशी बोलणारी ईशा आज दिवसभर संपर्कात नव्हती. शेवटी तिने फोन केला. सुमनताईंनी फोन उचलताच विचारलं, काय ग, आज एवढा उशीर का? तब्येत ठीक आहे ना? आईच्या प्रेमळ आवाजानेच तिच्या डोळ्यात अश्रू आले. हो आई, जरा काम जास्त होतं. ती खोटं बोलली, पण तिच्या आवाजातला बदल आईच्या लक्षात आला होता. ईशा, सगळं ठीक आहे ना? आईने पुन्हा विचारलं. हो आई, एवढंच उत्तर देत तिने फोन ठेवला. पण त्या रात्री तिला झोप लागली नाही. स्वतःच्या आईशी खोटं बोलल्याची खंत तिच्या मनाला पोखरत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक दरवाजाची बेल वाजली. ईशाने दरवाजा उघडला आणि समोर आईला पाहून ती दचकली. आई, असं अचानक? सुमनताई तिच्याकडे पाहतच राहिल्या. मुलीचा उतरलेला चेहरा, डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळं आणि ओठांवरील हरवलेलं हसू पाहून त्यांचं मन कळवळलं. मी तुझी आई आहे. फोनवरूनच समजलं होतं की काहीतरी बिनसलंय. त्या आत आल्या. काही वेळ शांतता होती. मग त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं, सांग ग, काय झालंय? एवढं ऐकताच ईशाच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. ती आईच्या कुशीत शिरली आणि बराच वेळ रडत राहिली. सुमनताई घाबरल्या होत्या. ईशा, काय झालंय? काहीतरी बोल. खूप वेळानंतर स्वतःला सावरत ईशा म्हणाली, आई, मी प्रेग्नेंट आहे. क्षणभर वेळ थांबल्यासारखा झाला. सुमनताईंच्या हातातला ग्लास खाली पडला. त्यांच्या चेहऱ्यावर धक्का, वेदना आणि अविश्वास स्पष्ट दिसत होता. काय? त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं. हे खरं आहे? ईशा रडतच मान हलवू लागली. काही क्षण सुमनताई काहीच बोलू शकल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. ईशा, तू आमचा विचार नाही केलास, त्या एवढंच म्हणू शकल्या. त्या रात्री घरात शांतता होती, पण त्या शांततेतही वेदना होत्या. पुण्यात असलेल्या बाबांना फोनवर सगळं सांगितलं गेलं. फोनच्या दुसऱ्या बाजूला बराच वेळ शांतता होती. शेवटी त्यांनी फक्त एवढंच विचारलं, अर्जुनला माहिती आहे? हो, ईशाने उत्तर दिलं. ठीक आहे, मी उद्या येतो. एवढंच बोलून त्यांनी फोन ठेवला. पुढच्या दिवशी बाबाही मुंबईला आले. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण निराशा होती. त्यांनी मुलीकडे पाहिलं, पण काही वेळ काहीच बोलले नाहीत. संध्याकाळी सगळे एकत्र बसले होते. अखेर बाबांनी शांत आवाजात विचारलं, आता पुढे काय? ईशाकडे उत्तर नव्हतं. तिचे अश्रू पुन्हा वाहू लागले. मला काहीच समजत नाही बाबा. सुमनताई रडत म्हणाल्या. लोक काय म्हणतील? नातेवाईक काय बोलतील? पण बाबांनी पत्नीला थांबवलं. लोकांचं नंतर बघू, आधी आपली मुलगी महत्त्वाची आहे. त्यांच्या या शब्दांनी ईशाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्या दरम्यान अर्जुनही अस्वस्थ होता. त्याच्या मनातही हजारो प्रश्न होते. एका बाजूला प्रेम, दुसऱ्या बाजूला भविष्याची जबाबदारी. त्याने ईशाला भेटायला बोलवलं. दोघं पुन्हा त्यांच्या आवडत्या कॅफेमध्ये बसले होते.
पण आज वातावरण वेगळंच होतं. घरच्यांना सांगितलंस? अर्जुनने विचारलं. हो, ईशा हळू आवाजात म्हणाली. आई खूप दुखावली आहे. बाबा शांत आहेत. अर्जुन काही वेळ विचारात पडला. ईशा, मी तुझ्यापासून दूर जाणार नाही, पण आता आपल्याला प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावी लागेल. तुला भीती वाटते? तिने विचारलं. हो, तो प्रामाणिकपणे म्हणाला. मलाही वाटते, पण मी पळून जाणार नाही. दिवस पुढे जात होते, पण तणावही वाढत होता. ऑफिसमध्ये नेहा तिच्याकडे पाहत होती. तू पूर्वीसारखी राहिली नाहीस, ती म्हणाली. ईशाने पहिल्यांदाच सगळं तिला सांगितलं. नेहा शांतपणे ऐकत राहिली. मग हसत म्हणाली, जी व्यक्ती संकटातही उभी राहते ती कधी हरत नाही. तू स्वतःला दोष देणं बंद कर. तिचे शब्द ईशाच्या मनाला थोडासा आधार देऊन गेले. पण एका संध्याकाळी अर्जुनसोबत बोलताना दोघांमध्ये पहिल्यांदाच वाद झाला. आपल्याला आता निर्णय घ्यावा लागेल, अर्जुन म्हणाला. निर्णय? एवढं सोपं आहे का? ईशा चिडून म्हणाली. मी फक्त वास्तव सांगतोय आणि मी रोज काय सहन करते याचा विचार केलास? तिच्या आवाजात वेदना होत्या. माझी आई रडते, बाबा शांत झालेत आणि मी स्वतःला रोज दोष देते. अर्जुनही अस्वस्थ झाला. आणि मला काहीच त्रास होत नाहीये असं तुला वाटतं? दोघंही काही क्षण शांत झाले. पहिल्यांदाच त्यांच्या प्रेमावर परिस्थितीचं सावट पडलं होतं. ईशा रडतच तिथून निघून गेली. त्या रात्री खिडकीजवळ बसून ती बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत होती. तिच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता. अर्जुन खरंच शेवटपर्यंत तिच्यासोबत उभा राहील का? आणि या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधीच त्यांच्या नात्याची खरी परीक्षा घेणारा काळ समोर उभा होता. ईशाच्या आयुष्यात गेल्या काही आठवड्यात इतके बदल झाले होते की तिला स्वतःचं जुनं आयुष्य आठवलं तरी ते एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. घरातलं वातावरण जरी थोडं शांत झालं होतं तरी त्या शांततेतही अस्वस्थता होती. आई कमी बोलत होती. बाबा अजूनही फारसं काही व्यक्त करत नव्हते आणि ईशा स्वतःशीच सतत लढत होती. तिच्या मनात भीती होती, पण त्याहून मोठा प्रश्न होता, पुढे काय? अर्जुन तिच्यासोबत उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावरही काळजी स्पष्ट दिसत होती. त्याला समजत होतं की केवळ भावना पुरेशा नाहीत, पुढे आयुष्यभराची जबाबदारी होती. त्या दोघांमधील प्रेम खरं होतं, पण वास्तवही तितकंच कठोर होतं. एका संध्याकाळी अर्जुनने ईशाला भेटायला बोलवलं. ते दोघं नेहमीप्रमाणे एका शांत कॅफेमध्ये भेटले. पण आज दोघांच्या नजरेत पूर्वीसारखा हलका फुलका आनंद नव्हता. ईशा, मी खूप विचार केला, अर्जुन शांतपणे म्हणाला. ईशा त्याच्याकडे पाहत होती. मला तुझी काळजी आहे. मी तुला एकटं सोडणार नाही, पण मला असं वाटतंय की आपण दोघंही भावनांमध्ये अडकलो आहोत. आपल्याला वास्तवाचाही विचार करायला हवा. म्हणजे? ईशाचा आवाज थरथरला. आपण अजून पूर्णपणे सेटल नाही. करिअर आहे, घरच्यांची जबाबदारी आहे, समाजाचा दबाव आहे. मला भीती वाटते ईशा. हे ऐकून ईशाच्या मनात अचानक भीती पसरली. तुला हे सगळं नकोय का? तिच्या डोळ्यात अश्रू आले. नाही, अर्जुन लगेच म्हणाला. मी फक्त घाईत निर्णय घ्यायचा नाही म्हणतोय. कारण एकदा घेतलेला निर्णय आयुष्यभर बदलता येत नाही. ईशा शांत झाली. तिलाही माहीत होतं की अर्जुन चुकीचं बोलत नव्हता, पण या सगळ्याचा भार आता तिच्यावर जास्त जाणवत होता. त्या रात्री घरी आल्यावर आई तिच्या खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. ईशा, मी डॉक्टरांशी बोलून आले आहे, आई हळू आवाजात म्हणाली. काय म्हणाले? वेळ निघून जाण्यापूर्वी निर्णय घ्यायला हवा. हे ऐकताच ईशाला धक्का बसला. म्हणजे तुम्ही माझ्याशी न बोलता निर्णय घेतलात? आम्ही तुझ्या भल्याचा विचार करतोय, पण माझं आयुष्य आहे हे. पहिल्यांदाच ईशाचा आवाज मोठा झाला. आईच्या डोळ्यातही पाणी आलं. तू माझी मुलगी आहेस. तुझं दुःख मी बघू शकत नाही आणि मी स्वतःला गमवू शकत नाही आई. त्या रात्री दोघीही रडल्या, पण त्या अश्रूंमध्ये रागापेक्षा जास्त प्रेम आणि भीती होती. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्येही ईशाचं मन लागत नव्हतं. दुपारी अचानक नेहाचा फोन आला. कुठे आहेस? ऑफिसमध्येच. खोटं बोलू नकोस, तुझ्या आवाजावरून समजतंय तू ठीक नाहीस. चल बाहेर भेटू. नेहासमोर बसल्यावर ईशा खूप वेळ काहीच बोलली नाही. मग अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला वाटतंय मी हरले. नेहा हसली. ज्याला स्वतःच्या आयुष्याची काळजी असते ती व्यक्ती कधीच हरत नाही. मला काहीच समजत नाहीये. मग एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाच्याही भीतीपोटी निर्णय घेऊ नकोस आणि कोणाच्याही दबावाखालीही नाही. कारण उद्या त्या निर्णयासोबत तुलाच जगायचं आहे. त्या शब्दांनी ईशाच्या मनात काहीतरी बदलायला सुरुवात झाली. दिवस पुढे जात होते, पण अर्जुनच्या मनातही संघर्ष सुरू होता. त्याच्या आईवडिलांना अजून काहीच माहीत नव्हतं. अनेकदा तो फोन हातात घेऊन बसायचा, पण धाडस होत नव्हतं. शेवटी एका रात्री त्याने स्वतःला सावरलं आणि आईवडिलांना सगळं सांगितलं. सुरुवातीला दोघांनाही धक्का बसला. त्याची आई काही वेळ शांत बसून राहिली, तर वडिलांच्या चेहऱ्यावर गंभीरता स्पष्ट दिसत होती. तू आम्हाला इतक्या उशिरा का सांगितलंस? त्यांनी विचारलं. अर्जुनने मान खाली घातली. मला भीती वाटत होती. काही वेळ शांतता होती. मग त्याची आई म्हणाली, चूक झाली आहे हे खरं आहे, पण त्याहून मोठी चूक म्हणजे जबाबदारीपासून पळणं. त्या एका वाक्याने अर्जुनच्या मनावरचा भार
हलका झाला. त्याच्या वडिलांनीही खोल श्वास घेतला. आता जे झालं आहे ते बदलणार नाही, पण पुढे काय करायचं ते आपण समजून घ्यायला हवं. काही दिवसांनी अर्जुन अचानक ईशाच्या घरी आला, पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याचे आई वडीलही त्याच्यासोबत होते. ईशाने दरवाजा उघडला आणि काही क्षण ती स्तब्ध झाली. तिच्या आई वडिलांनाही याची कल्पना नव्हती. वातावरणात तणाव होता. सर्वजण हॉलमध्ये बसले. कुणीच काही बोलत नव्हतं. शेवटी अर्जुनचे वडील शांतपणे म्हणाले, आम्हाला सगळं माहिती आहे. मुलांकडून चुका होतात, पण त्यातून पळून जाणं योग्य नाही. ईशाचे बाबा पहिल्यांदाच स्पष्ट आवाजात बोलले. समाज काय म्हणेल? अर्जुनची आई हलकसं हसली. समाज 2 दिवस बोलेल, पण आयुष्य या दोघांना जगायचं आहे. खोलीत पुन्हा शांतता पसरली. अर्जुन उठला आणि सर्वांसमोर उभा राहिला. त्याच्या आवाजात भीती होती, पण त्याहून जास्त प्रामाणिकपणा होता. मी जबाबदारीपासून पळणार नाही, पण मला आणि ईशाला थोडा वेळ हवा आहे. आम्हाला घाईत कोणताही निर्णय घ्यायचा नाही. ईशाने पहिल्यांदाच त्याच्याकडे अभिमानाने पाहिलं. ईशाची आई अजूनही चिंतेत होती. तुम्ही दोघं अजून स्थिर नाही. भविष्याची जबाबदारी काय असते हे समजतंय का? अर्जुन शांतपणे म्हणाला, आंटी, मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत, पण एक गोष्ट नक्की माहीत आहे, मी ईशाला एकटीला सोडणार नाही. त्याच्या आवाजातला प्रामाणिकपणा प्रत्येकाला जाणवत होता. त्या रात्री खूप चर्चा झाली. करिअर, आर्थिक परिस्थिती, भविष्य, समाज, नातेवाईक, प्रत्येक विषयावर बोलणं झालं. कुणीच कुणावर निर्णय लादला नाही, पण पहिल्यांदाच दोन्ही कुटुंबांनी एकमेकांचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न केला. रात्री सगळे निघून गेल्यानंतर ईशा खिडकीजवळ उभी राहून बाहेरच्या शांत आकाशाकडे पाहत होती. गेल्या काही महिन्यात ती किती बदलली होती याची तिला जाणीव होत होती. काही महिन्यांपूर्वीची घाबरलेली, सतत रडणारी ईशा आता तिला दिसत नव्हती. तिच्या जागी एक अशी मुलगी उभी होती जी संकटांना सामोरी जाण्याची ताकद शिकत होती. तिच्या मनात अजूनही अनेक प्रश्न होते, पण आता त्या प्रश्नांबरोबर एक आशेचा किरणही होता. कारण पहिल्यांदाच तिला असं वाटत होतं की कदाचित आयुष्य पूर्णपणे कोसळलेलं नाही. कदाचित अजूनही काही सुंदर उरलं आहे. पण नियतीने अजून एक मोठं वळण तिच्यासाठी राखून ठेवलं होतं. कारण काही दिवसांनी अर्जुन असा एक निर्णय घेणार होता ज्यामुळे ईशाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येणार होते. पण यावेळी ते दुःखाचे नसणार होते. त्या रात्री दोन्ही कुटुंबांमध्ये झालेल्या चर्चेनंतर वातावरणातला तणाव काहीसा कमी झाला होता. अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित होते. अजूनही भविष्याबद्दलची चिंता प्रत्येकाच्या मनात होती. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती, कोणीही आता या परिस्थितीपासून पळून जाणार नव्हतं. गेल्या काही महिन्यात प्रत्येकाने खूप काही सहन केलं होतं. राग, अश्रू, गैरसमज, भीती आणि समाजाच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न. पण त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आता हळूहळू समजूतदारपणाची जागा निर्माण होत होती. ईशालाही पहिल्यांदाच असं वाटत होतं की कदाचित आयुष्य पूर्णपणे तिच्या हातातून निसटलेलं नाही. अजूनही काही गोष्टी वाचवता येऊ शकतात. अजूनही आशा शिल्लक होती. काही दिवस शांततेत गेले. अर्जुन आणि ईशा रोज बोलत होते, पण पूर्वीसारख्या गप्पा आता कमी झाल्या होत्या. दोघांच्याही बोलण्यात एक वेगळाच प्रौढपणा आला होता. परिस्थितीने त्यांना अकाली मोठं केलं होतं. एके दिवशी अर्जुनने तिला संध्याकाळी भेटायला बोलवलं. नेहमीप्रमाणे ते समुद्रकिनाऱ्यावर भेटले. सूर्यास्त होत होता. समुद्राच्या लाटा शांतपणे किनाऱ्यावर येऊन परत जात होत्या. हवेत एक वेगळी शांतता होती. दोघेही काही वेळ एकमेकांच्या शेजारी शांत बसून राहिले. शेवटी अर्जुनने खोल श्वास घेतला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, ईशा, गेल्या काही महिन्यात मी स्वतःला खूप प्रश्न विचारले. अनेकदा भीती वाटली, अनेकदा असं वाटलं की आपण हे सगळं सांभाळू शकणार नाही. पण एक गोष्ट प्रत्येक वेळी माझ्या मनात आली. ईशा त्याच्याकडे पाहत होती. काय? ती हळू आवाजात म्हणाली. अर्जुन हलकसं हसला. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. हे ऐकताच ईशाच्या डोळ्यात पाणी आलं. मी परिपूर्ण नाही, माझ्याकडून चुका होतात, पण मला एक गोष्ट नक्की माहीत आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे. असं म्हणत त्याने तिचा हात हातात घेतला. ईशा, आपण खूप काही गमावलं आहे, पण अजूनही आपल्याकडे एकमेकांचा आधार आहे. मला तुझ्यासोबत प्रत्येक संकटाचा सामना करायचा आहे. तू माझ्याशी लग्न करशील? त्या क्षणी ईशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गेल्या कित्येक महिन्यांपासून तिच्या मनात दडलेली भीती, एकटेपणाची भावना आणि भविष्याची चिंता त्या एका क्षणी जणू विरघळून गेली. तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हसत मान हलवली. हो, एवढाच शब्द तिच्या तोंडून बाहेर पडला, पण त्या एका शब्दात तिचं संपूर्ण प्रेम आणि विश्वास सामावलेला होता. काही दिवसांनी दोन्ही कुटुंब पुन्हा एकत्र बसली. यावेळी वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. कुणाच्याही चेहऱ्यावर राग नव्हता. सगळ्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, या दोघांचं आयुष्य सुखाने कसं घडवता येईल. ईशाचे बाबा बराच वेळ शांत होते. मग त्यांनी अर्जुनकडे पाहिलं. माझ्या मुलीला आयुष्यभर आनंदात ठेवशील ना? अर्जुन काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा स्पष्ट दिसत होता. काका, मी परिपूर्ण माणूस नाही, चुका माझ्याकडूनही होतील, पण एक गोष्ट नक्की सांगतो, तिच्या डोळ्यात अश्रू आले तर ते पुसण्यासाठी मी कायम तिच्यासोबत उभा असेन.
त्या शब्दाने ईशाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी हळूच देवाकडे पाहिलं आणि मनोमन मुलीच्या सुखासाठी प्रार्थना केली. काही आठवड्यांनी साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करण्यात आलं. कोणताही मोठा गाजावाजा नव्हता, भव्य सजावट नव्हती, मोठमोठे समारंभ नव्हते. फक्त दोन्ही कुटुंब आणि काही जवळचे मित्र आणि भरपूर प्रेम होतं. लग्नाच्या दिवशी लाल रंगाच्या साध्या साडीत उभी असलेली ईशा खूप सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखी निरागसता होती, पण त्याचसोबत एक वेगळीच ताकदही होती. अर्जुन तिच्याकडे पाहून हसत होता. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातला आणि आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहण्याचं वचन दिलं. त्या क्षणी ईशाच्या डोळ्यासमोर गेल्या काही महिन्यांतील प्रत्येक क्षण तरळून गेला. डॉक्टरांचे क्लिनिक, भीती, अश्रू, आईचं दुःख, बाबांची शांतता, समाजाची चिंता आणि आज हे सगळं मागे टाकून ती एका नव्या प्रवासाला सुरुवात करत होती. लग्नानंतर दोघं त्यांच्या नव्या घरात राहायला गेले. सुरुवातीला सगळंच नवीन होतं. छोटंसं घर, घर खर्चाचं नियोजन, ऑफिस आणि घर यांच्यात समतोल साधणं, एकमेकांच्या सवयी समजून घेणं. पण या सगळ्यांमध्ये एक वेगळीच मजा होती. कधी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण व्हायचे, तर काही वेळाने दोघं स्वतःच हसायला लागायचे. रविवारी एकत्र स्वयंपाक करणं, रात्री उशिरापर्यंत चित्रपट बघणं, ऑफिसमधले किस्से एकमेकांना सांगणं, अचानक आईस्क्रीम खायला बाहेर जाणं. हळूहळू त्यांचा संसार फुलायला लागला. ईशाच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरही आता समाधान दिसू लागलं होतं. सुरुवातीला ज्याची त्यांना भीती वाटत होती, त्याच गोष्टीने आता त्यांच्या आयुष्यात आनंद आणायला सुरुवात केली होती. अर्जुनची आई तर ईशाला मुलीसारखीच जपायची. अनेकदा फोन करून तिची विचारपूस करायची. ईशालाही आता जाणवत होतं की नाती रक्तानेच तयार होत नाहीत, तर प्रेम आणि विश्वासानेही तयार होतात. एक दिवस सकाळी हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणीसाठी गेल्यावर डॉक्टर हसत बाहेर आल्या. सगळं व्यवस्थित आहे, त्या म्हणाल्या. अर्जुनने सुटकेचा निश्वास टाकला. डॉक्टर पुढे हसत म्हणाल्या, आणि तयार राहा, काही महिन्यांनी तुमच्या आयुष्यात एक छोटासा पाहुणा येणार आहे. काही क्षण अर्जुन शांत राहिला. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्याने हळूच ईशाचा हात हातात घेतला. ईशा, आपण आई बाबा होणार आहोत. ईशाच्या डोळ्यातही पाणी आलं. ज्या बातमीने काही महिन्यांपूर्वी तिच्या आयुष्यात भीतीचं वादळ निर्माण केलं होतं, तीच गोष्ट आज तिच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन आली होती. त्या रात्री बाल्कनीत उभं राहून दोघं शांतपणे चांदण्यांकडे पाहत होते. अर्जुनने तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि हसत म्हणाला, किती विचित्र आहे ना आयुष्य. जिथे सगळं संपल्यासारखं वाटत होतं, तिथूनच खरं तर आपलं आयुष्य सुरू झालं. ईशाने त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच हसली. तिच्या मनात एक वेगळीच शांतता होती, पण त्यांच्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण अजून यायचा होता. काळ किती वेगाने पुढे जातो हे ईशाला आता जाणवत होतं. काही महिन्यांपूर्वी ज्या गोष्टीने तिच्या आयुष्यात भीतीचं वादळ निर्माण केलं होतं, त्याच गोष्टीने आज तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणलं होतं. लग्नानंतरचा संसार हळूहळू फुलत होता. अर्जुन आणि ईशा आता फक्त नवरा बायको नव्हते, तर एकमेकांचे खरे मित्र बनले होते. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी एकमेकांचा हात सोडायचा नाही, हा शब्द दोघांनी मनापासून जपला होता. अर्जुन आधीपेक्षा जास्त जबाबदार झाला होता. ऑफिसमधून थकून आला तरी तो ईशासाठी वेळ काढायचा. तिची औषधं, वेळेवर जेवण, डॉक्टरांच्या भेटी, तिची काळजी सगळं तो स्वतः लक्ष देऊन करत होता. अनेकदा ईशा त्याच्याकडे पाहून विचार करायची, ज्याच्याबद्दल काही महिन्यांपूर्वी तिच्या मनात इतकी भीती होती, तोच माणूस आज तिचा सर्वात मोठा आधार बनला होता. महिने सरत होते आणि दोन्ही कुटुंबांमधलं अंतरही हळूहळू कमी होत होतं. सुमनताई अनेकदा मुंबईला येऊन काही दिवस मुलीकडे राहायच्या. सुरुवातीला ज्यांच्या मनात समाजाची भीती होती, त्या आज नातवंडाच्या आगमनाच्या विचारानेच आनंदी व्हायच्या. ईशाचे बाबा आता फोनवर हसत बोलू लागले होते. अर्जुनच्या आईवडिलांनाही ईशाबद्दल खूप माया वाटू लागली होती. घरात सतत बाळासाठी कपडे, खेळणी आणि नावांबद्दल चर्चा सुरू असायची. काही महिन्यांपूर्वी जिथे अश्रू आणि भीती होती, तिथे आता हसू आणि उत्सुकता होती. एक दिवस सकाळी अचानक ईशाला वेदना सुरू झाल्या. अर्जुन घाबरून गेला. त्याने लगेच आईवडिलांना फोन केला आणि ईशाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टरांनी तिला आत नेलं. बाहेर अर्जुन, दोन्ही आईवडील आणि नेहा सगळेच चिंतेने बसले होते. अर्जुनच्या हाताला घाम फुटला होता. तो सारखा देवाकडे पाहत होता. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला इतकी भीती वाटत होती. काही तास त्याला अनेक वर्षांसारखे वाटले. प्रत्येक मिनिटाला त्याचं लक्ष ऑपरेशन थिएटरच्या दरवाजाकडे होतं. ईशाच्या आईच्या हातात जपमाळ होती आणि त्यांच्या ओठावर सतत देवाचं नाव सुरू होतं. शेवटी डॉक्टर बाहेर आल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होतं. अभिनंदन, त्या हसत म्हणाल्या. लक्ष्मी आली आहे. काही क्षण कुणाला काही समजलं नाही आणि मग अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो नकळत हसू लागला. ईशाची आई देवाचे आभार मानत रडू लागली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. काही वेळाने नर्सने त्या छोट्याशा बाळाला बाहेर आणलं. गुलाबी गाल, बंद डोळे आणि छोट्या छोट्या मुठी.
अर्जुनने तिला पहिल्यांदा हातात घेतलं आणि त्या क्षणीचं त्याच्या डोळ्यातलं प्रेम शब्दांमध्ये मावणारं नव्हतं. त्याला आठवत होतं काही महिन्यांपूर्वी तोच या सगळ्याला घाबरत होता, पण आज त्या छोट्याशा जीवाला पाहून त्याला स्वतःचं संपूर्ण जग हातात आल्यासारखं वाटत होतं. काही वेळाने तो ईशाच्या खोलीत गेला. ईशा थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. अर्जुन तिच्या बाजूला बसला. त्याच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. त्याने हळूच तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, धन्यवाद. ईशा हसली. कशासाठी? ती हळू आवाजात म्हणाली. अर्जुन तिच्याकडे पाहत म्हणाला, माझ्या आयुष्याला अर्थ दिल्याबद्दल, मला बाबा बनवल्याबद्दल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कठीण दिवसांमध्ये माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. ईशाच्या डोळ्यांतही अश्रू आले. तिने हळूच आपल्या मुलीकडे पाहिलं. काही महिन्यांपूर्वी याच गोष्टीमुळे ती रडत होती. आज त्याच गोष्टीमुळे तिचे डोळे आनंदाने भरून आले होते. घरी परतल्यानंतर त्या छोट्याशा परीने सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकलं. तिच्या एका हास्यावर सगळे दिवसाचा थकवा विसरून जायचे. घरात पुन्हा नव्या आवाजांनी जागा घेतली होती. ईशा बाळाला कुशीत घेऊन अंगाई गीत म्हणायची, तर अर्जुन तिच्या शेजारी बसून त्या दोघींना पाहत राहायचा. अनेकदा रात्री बाळ झोपल्यानंतर तो बाल्कनीत उभा राहून आकाशाकडे पाहायचा आणि स्वतःशीच हसायचा. आयुष्याने त्याला जे काही दिलं होतं त्याबद्दल तो मनोमन देवाचे आभार मानायचा. एका रात्री दोघं बाल्कनीत बसले होते. त्यांच्या मुलीचा पाळणा हळूच हलत होता आणि चांदण्यांचा मंद प्रकाश घरभर पसरला होता. ईशा शांतपणे म्हणाली, माहिती आहे अर्जुन, काही वेळा आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं, पण खरं तर तिथूनच एका नव्या प्रवासाची सुरुवात होत असते. अर्जुन हसला. त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, हो, आणि त्या प्रवासात जर सोबत प्रेम, विश्वास आणि आपली माणसं असतील तर कोणतंही वादळ आपल्याला हरवू शकत नाही. खिडकीबाहेर नव्या दिवसाचा सूर्य उगवत होता. त्याच्या सोनेरी किरणांनी संपूर्ण घर उजळून निघालं होतं आणि त्या प्रकाशासोबत ईशा, अर्जुन आणि त्यांच्या छोट्याशा परीच्या आयुष्यातही एका नव्या, सुंदर आणि सुखद अध्यायाची सुरुवात झाली होती. कधी काळीच्या आठवणींनी त्यांना रडवलं होतं, त्याच आठवणी आता त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत होत्या. कारण आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं घडत नाही, पण कधीकधी ते आपल्या कल्पनेपेक्षाही जास्त सुंदर बनतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.